एव्हरीवन, वेलकम टू मुरकस किचन। चला आज आपण झणझणीत पद्धतीत मालवणी सुक्क चिकन बनवूयात। हे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता 2 चमचे दही, 1 चमचा हळद, 2 चमचे चिकन मसाला, अर्धा चमचा जिरं पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे मालवणी मसाला, त्याच्यानंतर 4 ते 5 चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकायची आहे। मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती पण मी यामध्ये टाकतीये। त्यानंतर 1.5 चमचे मीठ टाकायचं आहे। या सगळ्यावरती थोडंसं तेल टाकायचंय आणि हा मसाला पूर्णपणे सगळा मिक्स करून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिटं हे चिकन मॅरिनेशन होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात। ते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 4 ते 5 तमालपत्र टाकूयात। कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो आता या तेलामध्ये टाकते। तो चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकूयात। त्याला चांगलं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये जे आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे। चिकन आपण पाणी न घालता शिजवणार आहोत, त्यामुळे हे चिकन तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय। 15 ते 20 मिनिटं आपण हे चिकन तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात चिकन शिजवून घेण्यासाठी। एक 15 मिनिटांनी आपण चेक करूयात चिकन शिजलंय का। जर चिकन शिजलं असेल चांगलं तर त्याच्यावरती भरपूरशी कोथिंबीर टाकून घ्यायची। ती कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपलं झणझणीत मालवणी सुक्क चिकन खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।